गाईज आपण फायनली आलो. नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका एक और नए व्लॉग में. तो आज के व्लॉग में हम एक और बार जाने वाले छत्रपति संभाजी महाराज के जो स्टैचू हमने पहले व्लॉग में, मतलब ये व्लॉग में इधर व्लॉग आएगा, उस व्लॉग में हमने वहाँ पर गए थे. महाराजांचा स्टॅच्यू एकदम जगातला सगळ्यात मोठा स्टॅच्यू, संभाजी महाराजांचा जगातला सगळ्यात मोठा स्टॅच्यू तिकडे होता. आणि त्याची पूजा वगैरे होते त्या दिवशी. ते तिथे 1000 प्लस 10,000 प्लस ढोल होते, 1000 प्लस ताशे होते आणि 500 प्लस ध्वज होते. तर आपण ते ब्लॉगमध्ये आपण बघितलंच असेल. पण आज आपण परत तिकडं का जाणार त्याचं हे रिझन आहे, कारण की तिकडं होणारे एक नाट्य होणार आहे, छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच नाट्य होणार आहे. तर मग ते बघायला आपण आता निघणार आहे. आता दुपारचे 4 वाजता ते. तर हा आहे तो पास जो आपल्याला भेटला आहे. आणि आता आपण निघणार आहे त्या लोकेशनसाठी. खूप मजा येणार, खूप भारी वाटणार आहे. एक वेगळीच फिलिंग, परत तो एक माइंडसेट जाणार की त्या काळात कसं होतं, त्या काळात काय काय झालं होतं वगैरे. ते एक परत डोक्यासमोर, म्हणजे आपल्या नजरेसमोर येईलच. आणि भारी वाटेल, मस्त वाटेल. गाईज, जर जेव्हा महाराजांचा टॉपिक येतो ना, कशातही आपण बुकमध्ये वाचलं किंवा उल्लेख आला किंवा गाणं जरी ऐकलं ना, तर अंगावरती एकदम काटा येतो. म्हणजे आपण महाराजांशी एवढं कनेक्टेड आहे ना की काय सांगताच येणार नाही. एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आपल्या बॉडीमध्ये आणि एक मोटिवेट होतं माणूस की आपल्याला, की त्यांचे विचार काय होते, आपण काय करतो, आपण कोणत्या रस्त्यावर जातो वगैरे वगैरे. एक भारी वाटतं. ठीक आहे, जाऊया आता आपण, निघूया. आधीच आपल्याला टाईम नको व्हायला, आपण निघूया. हे आहे शनिवारचं आणि रविवारचं पण एक आहे जे तिकीट. पण रविवारचं म्हणजे सेमच होणार आहे. ज्यांना शनिवारी पॉसिबल नाही झालं ते रविवारी येऊ शकतात, पण त्यांचं तिकीट वेगळं आहे. हे तिकीट चालणार नाही. तर आपल्याला शनिवारचं भेटलं, आपण निघूया. 2000 years later. आपण फायनली आलो आहे आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो इकडून. एकदम भारी व्ह्यू येतो आणि सगळं अरेंजमेंट वगैरे झाली. पार्किंगची सुविधा वगैरे पण इथं केली आहे. एवढी मोठी पार्किंग कोणाला कमी पडणारच नाही तसा विषय. आणि एकदम भारी वाटतं महाराजांचं स्टॅच्यू. आणि आता खाली प्रोग्राम लवकरात लवकर चालू होईलच. प्रोग्राम चालू नाही झाला, पण गर्दी एकदम भरपूर झाली. अनएक्सपेक्टेड एवढं होते, बरेच लोक आले. अजूनही प्रोग्राम चालू झाला नाही गाईज. 6चा टायमिंग दिलं होतं, 7 वाजायला, पण अजून चालू नाही झालं. थोडं टाईम लागेल त्याला. 1 तास लेट झाला. सगळी तयारी चालली, लाईटिंग बिटिंग चेक करतात ते. अजून मान्यवर VIP वगैरे ते आले नाही. आता बघूया.
संभाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज. गाईज आता लाईट बीट बंद झालं. आता शिवाजी महाराजांची एंट्री होणार आहे. ते खाली बस तू लाईट बीट बंद झाली. फोटोग्राफर व्हिडिओग्राफर कोणी स्टेजवर नकोय. स्टेज शशानकागमन दैत्यकंदन शंभुनंदना यावे कुठळित रसनौरंग वंदितो चरणाजी वंदितो चरणाजी श्री 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 रामचंद्र यादव महाराष्ट्र ऐश्वर्य संपन्न होतो. मी मुरली होऊन नाचतात ते कढे पठारावरी, फुलवंताची लेकबाईनी श्रीहरीची अस्तुरी. मी हो राया गोकुळची बासुरी, मी हो राया गोकुळची बासुरी. चारही पुरुषार्थ राजी जाऊला बाईला गरे डोहाळे, राजी जाऊला बाईला गरे डोहाळे. गांधा गांधा गसयानो गांधा नौखणी झोपाळा, नावा केशराची उटी गुंफा बकुळीच्या माळा. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या. पुत्र करंटाने पुजले. एक कोदंडधारी रामा, आणि तुला फक्त पडतानाच हात मारायची का? हे पहा सगळं काय चाललंय. सकळ पृथ्वी आंदोलनी ठरली. दुःख शोक विटपला. हाय पाहता नाही, कैवारी तो हसीची. आज म्हणे एक पटका, धावरे धावाता, धावरे. या साऱ्या अपमानांचा सूड
तो दोस्तों फाइनली हम आ चुके हैं नाटक देखकर, और नाटक देखने के लिए हम शाम को 6 बजे, आई गेस 6 बजे तक पहुंच गए, और नाटक लेट शुरू हुआ तो उसको टाइम लगा थोड़ा चालू होने में भी, क्योंकि VIP लोग वगैरे सब कुछ आ रहे थे. आणि मग त्याच्यानंतर थोडा वेळ नाटक चालू झालं, आणि जोपर्यंत ते VIPs वगैरे सगळे येत होते, नाटकची तयारी चालू होती, इन्स्ट्रक्शन वगैरे देत होते माईकवरती ते एक्सेट्रा. माझं लक्ष ना फक्त संभाजी महाराजांच्या चेहऱ्यांवरती, तो म्हणजे मोठा पुतळा ज्या खालीच नाटक होतं, आणि त्यांच्या चेहऱ्याकडे सारखं लक्ष, म्हणजे सारखंच बघतो, विचार करतो, एकदम शांत, एकदम गजबज चालली साईडला, पण मी चेहऱ्याकडे फोकस करतो आणि एकदम शांतपणे नुसतं ना काय माहीत नाही, पण डोक्यात तेच येत होते यार, की त्या काळात काय झालं असेल, कसं झालं असेल, किती वाईट झालं, किती छान पण झालं, एकदम वेगळीच फिलिंग येत होती. त्याच्यात नाटक हे सादर केलं त्या लोकांना, खरंच खूप भारी वाटलं मला पण बघून, सगळ्याच लोकांना वाटलं असणार. महाराजांच्या लहानपणापासून ते एकदम मोठ्यापणापर्यंत त्यांनी काय काय कार्य केले वगैरे सगळे एकदम भारी होते, आणि ते आपल्याला नाटकाने दिसलेत. मी थोडेफार शूट केलं आहे, शूटिंग अलाउड नव्हती पण तरी थोडेफार तुम्हाला दाखवण्यासाठी शूट केलं, आणि भारी होतं शूटिंग वगैरे, नाटक जे केलं साजरी केलं. आणि मी ना नाटक कंटिन्यूस व्यवस्थित एकदम फोकस लावून बघत होतो, तर असं वाटत होतं की आपण डायरेक्ट त्या काळात गेलो आहे, त्या काळातले आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी बघतोय की काय होतंय, काय घडतंय, काय कसं झालं, कशा लढाई झाल्या. एकदम भारी वाटत होतं मला, म्हणजे पूर्ण शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं पूर्ण आयुष्य आपल्याला हे थोड्याशा तासात आपलं दाखवलं. पण खरंच खूप भारी वाटलं मला नाटक बघून. मी ना सारखं तेच म्हणतोय माहिती आहे मला, पण मी शब्दात व्यक्तच नाही करू शकत, एवढं भारी झालं. त्याच्यानंतर मग नाटक संपलं, आपण घरी आलो, बस एवढाच ब्लॉग होता. मला सांगा तुम्ही कसा वाटला ब्लॉग, आणि प्रत्येक मराठ्याला, प्रत्येक शिवभक्ताला हा ब्लॉग आवडेलच, आणि जे पण तिकडे जेवढे पण शिवभक्त होते त्यांना हा नाटक 100 आणि 125.9% 100% आवडलं. कारण की काय बोलावं, कमी बोलावं, काय सांगू शकत नाही. तसं हां, बंटी दादा पण होता तिकडे, मी तुम्हाला दाखवलं नाही, पण मी गेल्या बघितलेलं त्याला, तर तो पण असं म्हणजे सांभाळत होता इन्स्ट्रक्शन वगैरे देण्यासाठी, म्हणजे कार्यकर्ता होताच थोडक्यात. पण हां, नाटक भारी होतं, चांगलं झालं. अजून असे भरपूर काय प्रोग्राम्स घडतील, आपण जाऊया मस्तपैकी, व्लॉग बनवूया आणि तुमच्यासमोर शेअर करूया. तर या ब्लॉगसाठी एवढंच. मी नवीन ब्लॉगमध्ये एक नवीन प्रसंगात नंतरच्या ब्लॉगमध्ये मिळा. तोपर्यंत काळजी घ्या, सगळं व्यवस्थित राहू द्या. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय. जय शिवराय.